नमस्कार मित्रांनो, मी संतोष वाघमारे. मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या YouTube चॅनल मराठी योजना 2.0 मध्ये. मित्रांनो, सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये लेक लाडकी ही योजना राबवण्यात येत आहे. त्या मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी त्या मुलीला प्रत्येकी 1 लाख रुपये मिळणार आहेत. अर्ज कसा करायचा, कुठे करायचा, अर्जास पात्र कोण ठरणार आहेत, अर्जामध्ये काय काय डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहेत, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. लेक लाडकी योजनेतून मुलीसाठी 1 लाख रुपये कसे मिळवायचे, अर्ज कसा करायचा, संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्रात 1 एप्रिल 2023 पासून जन्मलेल्या मुलींना लेक लाडकी योजनेअंतर्गत 1 लाख रुपये 1,000 रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. म्हणजेच 1,01,000 रुपये अशी टोटल आर्थिक मदत देण्यात येत आहे. या योजनेसाठी राज्यभरातून अर्ज मागवण्यास सुरुवात झालेली आहे. पात्रतेचे निकष काय आहे? लेक लाडकी योजनेचा लाभ पिवळ्या व केशरी रेशन धारकांना मिळणार आहे. या कुटुंबांना मुलीच्या जन्मानंतर 5,000 रुपये, इयत्ता पहिलीत असताना 6,000 रुपये, इयत्ता 6वीमध्ये असताना 7,000 रुपये, इयत्ता 11वीमध्ये असताना 8,000 रुपये अनुदान दिले जाईल आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख रक्कम देण्यात येत आहे. अशी एकूण टोटल 1,01,000 रुपये देण्यात येणार आहे. राज्यात ती निवड कशी होणार? ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबामध्ये 1 एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या 1 अथवा 2 मुलींना लागू राहील. 1 मुलगा व 1 मुलगी असल्यास मुलीला लागू राहील. पहिल्या अपत्याच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना मातापित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यावेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास 1 मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ मिळेल. मात्र त्यानंतर मातापित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील. 1 एप्रिल 2023 पूर्वी 1 मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या 2ऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना लागू राहील. लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्यात रहिवास असणे आवश्यक राहील. लाभार्थ्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे. मित्रांनो, या सर्व अटी आहेत. त्यानंतर अर्ज कुठे व कसा करायचा? तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे. अर्जाचा नमुना खाली आपण दिलेला आहे. त्याचा फॉर्मेट काय आहे तो आपण पाहूया. अर्जाचा फॉर्मेट मित्रांनो असा आहे. महिला व बाल विकास विभाग, शासन निर्णय क्रमांक 30 ऑक्टोबर 2023 प्रमाणे आपल्याला असा हा फॉर्मॅट आहे. याच्यामध्ये आपल्याला काय काय माहिती भरायची आहे ते आपण इथे पाहूया. वैयक्तिक माहिती त्यामध्ये आहे. लाभार्थी तपशील, पहिले अपत्य, दुसरे अपत्य किंवा तुमचे जे जुळे अपत्य आहे, ठीक आहे, ते इथे तुम्ही टाकायचे आहे. लाभार्थीचे नाव टाकायचे आहे, आधार क्रमांक टाकायचा आहे, लाभार्थीचे पालकाचे म्हणजे आई वडील यांचे नाव इथे टाकायचं आहे. त्यानंतर आधार क्रमांक इथे टाकायचा आहे, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी टाकायचा आहे. इथे लिहिलेलं आहे आधार कार्ड प्रत फॉर्म सोबत जोडावी. म्हणजे तुम्ही तुमचे आधार कार्ड, तुमचे आई वडिलाचे आणि त्या मुलीचे ते आधार कार्ड तुम्हाला इथे जोडायचे आहेत. त्याच्यानंतर सध्याच्या निवासाचा पत्ता, 2 नंबर सध्याच्या निवासाचा पत्ता, घर, इमारत क्रमांक वगैरे, क्षेत्र परिसर कुठं आहे, पोस्ट ऑफिस, जिल्हा काय आहे, तालुका, ठीक आहे, शहर, या सर्व तुम्हाला इथे माहिती टाकायची आहे. त्याच्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते वेळेस असलेल्या जिवंत अपत्याची संख्या, म्हणजे तुम्ही आता हा फॉर्म जर आज भरत असाल तर तुमची आता किती मुले आहेत टाकायचं आहे. पहिल्या अपत्यासाठी 3ऱ्या हप्त्यासाठी म्हणजे तुमचा पहिली जी मुलगी आहे तिच्या 3ऱ्या हप्त्यासाठी व तुमची दुसरी मुलगी आहे तिच्या 2ऱ्या हप्त्यासाठी अर्ज करीत असल्यास कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. तुमचा 3रा आणि 2रा या हप्त्यामध्ये तुम्हाला हप्त्यासाठी तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचं कुटुंब नियोजन प्रमाणपत्र लागणार आहे. बँक खात्याचे तपशील तुम्हाला इथे तुमचा सोबत नाव, खाते क्रमांक, बँकेचे नाव दाखवणारे पासबुक प्रत जोडावे. म्हणजे तुम्हाला इथे बँकेचे तुमचं जे काही पासबुक आहे ते याच्या डॉक्युमेंटसोबत तुम्हाला जोडावं लागेल. आणि तुमचं इथे बँकेचा IFSC कोड, बँक शाखेचं नाव, बँक खाते क्रमांक, बँक खाते आधार कार्डशी संलग्न आहे किंवा नाही, तुमचं जर बँक खाता जो आहे आधार कार्डला लिंक आहे की नाही, जर असेल तर होय किंवा नाही असं तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर अर्जासोबत जोडायची कागदपत्रे,
लाभार्थीचे जन्माचा दाखला, कुटुंब प्रमुखांच्या उत्पन्नाचा दाखला, त्यामध्ये वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, लाभार्थीचे आधार कार्ड, प्रथम लाभावेळी ही अट शिथिल राहील। ठीक आहे, प्रथम लाभ म्हणजे तुमचा जो पहिला इन्स्टॉलमेंट जो पहिला हप्ता तुम्हाला येणार आहे त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड इथे दिलं नसेल तरीही चालेल। ठीक आहे, बालकाचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकाच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्ड, साक्षांकित प्रत, मतदान ओळखपत्र, शाळेचा दाखला, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला हे सर्व डॉक्युमेंट्स लागणार आहेत मित्रांनो। त्याच्यानंतर अर्ज केल्यानंतर पुढे काय, अंगणवाडी सेविकेकडे योजनेसाठी अर्ज व कागदपत्रे नीट तपासून घेतली की त्याची नोंदणी सरकारी ऑनलाईन पोर्टलवर करायची आहे। त्यानंतर तो अर्ज संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्याकडे द्यायचा आहे। मग अंतिम मंजुरीसाठी माहिती व बाल विकास अधिकाऱ्याकडे पाठवायचा आहे। म्हणजेच तुम्हाला हा फॉर्म जो आहे अंगणवाडी सेविकेकडे द्यायचा आहे आणि पुढची प्रोसेस त्यांनी करतील। यंत्रणेत 2 महिन्याच्या आत अर्जावर कार्यवाही पूर्ण करायची आहे। एकदा का लाभार्थी निश्चित झाले की शासनामार्फत लाभार्थी रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील। मित्रांनो, जर